नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रात आजपासून चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केला असून किनारपट्टी भागात जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित राहण्याचे निर्देश आहेत. आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्याची माहिती जवळ ठेवावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचना लक्षात घ्या आणि सुरक्षित राहा. तुम्हाला हवामानाच्या ठराविक भागासाठीचा तपशील हवे असल्यास कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये धडकले. शक्ती नावाचं चक्रीवादळ आज मध्यरात्रीच्या सुमारास 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती हवामान विभागाने तसेच पंजाब रावटक यांनी दिली आहे. बलाढ्य असे मोठे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे. ताशी 120 ते 150 किलोमीटर वेगाने हे चक्रीवादळ आता 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये शिरगाव करणार आहे. माहिती समोर आली आहे. मध्यरात्री हे संकट येत असल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या 5 दिवसापासून चक्रीवादळ आज येणार, उद्या येणार अशा बातम्या येत होत्या. अखेर हे चक्रीवादळ आज मध्यरात्रीच्या सुमारास येणार असल्याची माहिती आत्ताच 10 मिनिटांपूर्वी आपल्याजवळ आलेली आहे. चक्रीवादळ गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठे भयंकर असल्याचं बोललं जात आहे. या चक्रीवादळामध्ये प्रचंड प्रमाणात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ सर्वात पहिल्यांदा 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये दाखल होणार. गेल्या 2 ते 3 दिवसापासून चक्रीवादळ येणार असं वातावरण पसरलेलं होतं. अखेर तो दिवस आज आलेला आहे. भयंकर असं मोठं चक्रीवादळ आता महाराष्ट्रावर चालूच येत आहे. चक्रीवादळाची उंची 120 फुटाच्या वरती आहे. त्यामुळे महाभयंकर चक्रीवादळ येत आहे. शक्ती नावाचं चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रावर येत असल्याने भयंकर असं मोठं संकट या महत्त्वाच्या 20 तालुक्यामध्ये व काही जिल्ह्यामध्ये येत आहे. आज रात्री राज्यातील 20 तालुक्यामध्ये भयंकर असं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने गंभीर रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यातील 20 तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. 20 तालुक्यातील प्रचंड 120 फूट उंचीचे भयानक मोठे चक्रीवादळ वेगाने धावत येत आहे. मुंबईच्या दिशेने ताशी 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे वादळ आलेले आहे, ज्यामुळे काल मुंबईमध्ये प्रचंड पावसाने थैमान घातला. आता नंबर 10 जिल्ह्यातील 20 तालुक्याचा आहे. 20 वर्षातील सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली राक्षसी चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकत पुढे काही तासात महाविनाशकारी वादळाचा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीने तुटून पडणार आहे. गेल्या 8 दिवसापासून वादळ येणार अशी चर्चा सुरू होती, पण ते संकट आता आलेलं आहे. काल मुंबईमध्ये प्रचंड वादळाने थैमान घातले. हाहाकार माजवला. तुम्ही टीव्हीला पाहिला असेल. आता तोच कहर आज या 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये येणार आहे. हे वादळ आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवस महाराष्ट्रात हाहाकार माजवणार आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. ताशी 120 किलोमीटर वेगाने येणार हे वादळ आता झाड पडणार, घरांचे पत्रे उडणार, मोठ्या प्रमाणात नुकसान होणार. त्यामुळे आता रेड अलर्ट जारी केला आहे. 10 जिल्ह्यातील 20 तालुक्याचे घरांचे पत्रे उडणार आहेत. तुमचा तालुका यामध्ये आहे का? नक्की बघा. त्यामुळे सर्वाधिक धोका असणारे कोणते जिल्हे आहे लक्षपूर्वक पाहायचं आहे, कारण की आता हे वादळ आता आलेले आहे, महाराष्ट्रात धडकलेलं आहे. मुंबईमध्ये हाहाकार सुरू झालेला आहे. या वादळ नाव आहे शक्ती वादळ. गेल्या 20 वर्षातील सर्वात भयंकर वादळ हवामान खात्याने याविषयी स्पष्ट इशारा दिला आहे. पुढील काही तासामध्ये हे वादळ नुकसानाला सुरुवात करणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे वादळ तयार झाले. याचा वेग इतका प्रचंड आहे की याच्यामुळे नारळाची झाडे, विजेचा खांब आणि कच्च्या घराचे पत्रे उडणार आहे. समुद्रात मोठ्या मोठ्या लाटा उसळत आहेत. किनारपट्टीवर गावामध्ये पूर येण्याचा धोका आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अलर्ट आहे. शेतकऱ्यांनी काही उन्हाळी पिकं, त्यामध्ये कांदा असेल, हळद असेल किंवा इतर भाजीपाला असेल पीक असतील, तर अशा सर्व पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे. आज, उद्या आणि परवा पुढील 3 ते 4 दिवसामध्ये प्रचंड नुकसानाची शक्यता आहे. पुढील काही तासामध्ये कोणत्याही क्षणी हे वादळ वाऱ्यासह
जबरदस्त नुकसानाला सुरुवात होऊ शकते. राक्षसी वादळ तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या गावात, तालुक्यात शिरकाव करू शकतं. त्यामुळे तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये नेमकं आज रात्री हे चक्रीवादळ प्रवेश करणार की नक्की बघा. कारण की आजपासून 70 ते 100 किलोमीटर प्रति वेगाने वादळी वारे वाहणार आहे. त्यानंतर लगेच मुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि यात गारपिटीचा संभावना देखील जास्त आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे नद्या, नाल्या, ओढे पूर येण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात समुद्राच्या लाटांचा कहर होईल. प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर पडण्याचा इशारा न दिला आहे. किनारपट्टी भागातील लोकांना मासेमारी न करण्याचा सल्ला त्या ठिकाणी दिलेला आहे. या काळामध्ये विजेचा कडकडाटासह प्रचंड पाऊस होणार आहे. विजा पडण्याचा धोका आहे. माणसं तसेच जनावरांचा तसेच शेतकऱ्यांना मोठं नुकसान होणार आहे. चक्रीवादळाचा जर इतिहास बघितला तर इतिहासातलं हे सगळ्यात मोठं चक्रीवादळ असणार आहे. यामध्ये पहिलं संकट असं येणार आहे की जे तुमच्या आसपास असणारी जी छोटी मोठी झाडं असतात तर ती जर कमजोर असेल तर ते उन्मळून पडू शकतात. कच्च्या घरांचं नुकसान होऊ शकतं. तर त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहायचं आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. 10 जिल्हे असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हवामान खात्याने काय सूचना जारी केलेल्या आहेत. तुमच्या पिकाचं तुमच्या गुरांचं आणि शेतीचं कसं रक्षण करायचं आहे, तुमच्या घराच्या बाबतीत कशी काळजी घ्यायची आहे, या संदर्भात काही माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्ही ऐकून घ्या. कारण की कोणत्या क्षणी तुमच्या गावामध्ये हे जर वादळ आलं तर तुम्ही काय त्या ठिकाणी काळजी घ्यायची. कारण की कुठल्याही प्रकारचे जे लाईटचे कनेक्शन असतात तर जर खांब वगैरे पडले तर कुठलेही इलेक्ट्रॉनिसिटी कनेक्शन त्यामध्ये राहणार नाही. मोबाईल टॉवर्स किंवा मोबाईलला रोज रेंज देखील राहणार नाही. तर मग तुम्ही काय काळजी घ्यायची आहे. लक्षपूर्वक पहा. काही विशेष सूचना जारी केल्या. तुमचं उन्हाळी पीक, जनावर आणि शेतीचं रक्षण करा. जर तुमच्याकडे कच्ची घर किंवा पत्र्याची छप्पर असतील तर ते सुरक्षित करा. पत्र्याच्या छपरावर जर तुम्ही प्रॉपर फिटिंग केले नसेल तर त्यावर वजनदार काहीतरी ठेवून द्या. त्यानंतर घरामध्ये गॅस सिलेंडर एक्स्ट्रा त्या ठिकाणी आणून ठेवा. विजेचे उपकरण जर असतील तर त्यावेळेस पावसाचं वातावरण होईल, विजेचा कडकडाट होईल, त्यामुळेच ते बंद करा. घराबाहेर जर असाल तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर अजिबात करू नका. कारण की बऱ्याच वेळा असंही लक्षात आलं की मोबाईलचा ऑन जर असेल किंवा त्यावेळेस कॉल जर आला आणि जिथे वीज पडण्याची शक्यता असेल तर ते वीज त्या मोबाईलच्या रेंजद्वारे किंवा त्या लहरीद्वारे खेचण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेर असताना मोबाईलचा वापर टाळा. तुम्ही जर शेतात गेले तर त्यावेळेस झाडाखाली शक्यतो उभं राहू नका. विजा जर कडकडत असतील, जर तुम्ही किनारपट्टीच्या भागात राहत असाल तर तुमची जी कागदपत्रं आहेत, घरामधली जी कागदपत्रं आहेत तर ती सुरक्षित ठिकाणी ठेवा. कारण की घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. मासेमारी करणाऱ्या किनारपट्टीजवळ परतण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. अनावश्यक प्रवास टाळा. गरज असेल त्यावेळेस घरातून पडा. 2020मध्ये एक वादळ आलं, अफमान नावाचं चक्रीवादळ, ज्यामध्ये 13 लाख घरं आणि पिकाचं नुकसान केलं. 2021मध्ये पण या चक्रीवादळ आलं होतं. तर त्याने किनारपट्टीलगतचे जिल्हे आहे. आता सगळ्यात जबरदस्त 2025मधलं चक्रीवादळ, जे शक्ती चक्रीवादळ आहे, गेल्या 20 वर्षातील सगळ्यात भयंकर आहे. यामुळे झाड उन्मळून पडणार आहेत. घर उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. शेतीचे प्रचंड नुकसान होईल. म्हणून रेड अलर्ट तुम्ही आता हे 10 जिल्ह्यात राहत असाल तर सावध राहा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस सह्याद्री पर्वतरांगेत विशेषतः आंबोली, सातारा जिल्हा येथे पडतो, जिथे सरासरी वार्षिक पाऊस सुमारे 7,500 मिमी आहे. कलब महिंद्रानुसार टेक्स्टबुकनुसार आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर सातारा या जिल्ह्यात आंबोली हे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. पालघर जिल्ह्यात मान्सून पाऊस जास्त असतो. त्यानंतर सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त असतो. त्यानंतर पुणे आहे, येथे सरासरी वार्षिक पाऊस 50 ते 60 सेंटीमीटर असतो. त्यानंतर अहमदनगर आहे, नाशिक, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकलूज, अहिल्यानगर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता होणार आहे. हवेली, पुणे शहर, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव, पिंपरी चिंचवड, लोणी, काळभोर,
तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, अंधेरी, अंबरनाथ, तसेच नाशिक, देवळा, चांदवड, तसेच अकोला, अकोट, अंजनगाव, सुरजी आणि कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, त्यानंतर किनवट तालुका, बसमत, लोहा, पांढरकांडा, वणी, द्वारवा, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, त्यानंतर सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, त्यानंतर नागपूर ग्रामीण, काटोल, कळमेश्वर, नरखेड, सावनेर, पारशिवानी, रामटेक, हिंगणा, मौदा, कामठी, उमरेड, शिवापूर आणि कुही